विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात येत आहे। आज 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंती साजरी करून येणाऱ्या 14 एप्रिलच्या जयंती सुरुवात होत आहे। उद्या 12 एप्रिल सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात येईल। तसेच 13 तारखेला खास करून आज सांगली शहरामध्ये 14 फुटी पुतळा उभारण्यात आला। त्या पुतळ्याचे अनावरण सोहळा 13 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत आहे। तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या हस्ते यांच्याही उपस्थित हा अनावरण सोहळा पार पडतोय व जिल्ह्यातील सर्व आजी माजी सर्व आमदार खासदार साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम सोहळा पार पडतोय। तसेच सालाबाद प्रमाणे संध्याकाळी 12 वाजता बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल। तसेच आतिषबाजी ही करण्यात येईल व 14 एप्रिलला सकाळी 10 वाजता बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन जयंतीची सुरुवात करण्यात येईल। तसेच सायंकाळी 6 वाजता भव्य दिव्य मिरवणूक असेल व 15 तारखेला जाहीर सभा असेल। सभेचे वक्ते असतील अमोल मेटकरी। तर ह्या सर्व सोहळ्याचे नियोजन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंती महोत्सवच्या वतीनं करण्यात येत आहे। तरी आमचे सर्व पदाधिकारी आणि महापालिका अंतर्गत सर्व प्रशासकीय शासकीय पदाधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या सोबत हा सोहळा साजरा करण्यात येत आहे। तरी सर्व माझ्या बहुजन समाजातील भीम अनुयायींना व सर्व विविध क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांना आवाहन करते की ह्या सोहळ्यात उपस्थित राहून बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी बहुसंख्येने सर्वांनी उपस्थित राहावे। जय भीम। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली शहराच्या विकासासाठी जो 50 कोटी रुपये निधी दिला होता, त्या निधीमधून आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 कोटी पुतळा नवीन पुतळा बसवण्याचा आपण संकल्प केला होता। कारण जुना जो पुतळा होता तो त्याला 40-42 वर्ष झाल्यामुळं त्याला अनेक ठिकाणी म्हणजे भेगा पडलेल्या किंवा क्रॅक झाला। चबुतराही नादुरुस्त झाल्यामुळं पुतळा बदलणं हे गरजेचंच होतं। त्यामुळे आमच्या विनंतीला मान देऊन अजितदादांनी आपल्याला लगेच निधी उपलब्ध करून दिला। त्या निधीमधून आपण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा सांगलीत होत आहे। हे सांगलीच्या दृष्टीने मोठी अभिमानाची गोष्ट आहे। या पुतळ्याच्या अंतर्गत आपण पुतळा आणि परिसर सुशोभीकरण करण्याचं काम त्यातून धरलेलं आहे। आता आपण तिथं पाहिलं तर पहिल्याची जागा आणि आताची जागा ही आपण जागा पण थोडीशी वाढवून घेतलेली आहे आणि त्याच्या पाठीमागं आपण पुतळ्याच्या पाठीमागं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना जे घटना देत्याला तैलचित्र होतं त्याचं तिथं प्रतिबिंब म्हणून आपण घेतलेलं आहे आणि राज्यघटनेचं जे प्रास्ताविक आहे ते ठेवलेले आहे की बाबा लोकांना तिथं आलं की शांत वाटावं आणि म्हणजे आव्हानात्मक ती जागा झालेली आहे। तुम्ही आता पहिल्याचा परिसर आणि आताचा परिसर बघितला तर त्यात खूप मोठं आपण आमूलाग्र बदल केलेला आहे। आता ह्याचं आगमन पण आपण सर्वांनी बघितलेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला लोकांनी प्रतिसाद दिला आहे। ॲक्च्युली आम्हाला आगमनाची मिरवणूक काढायला उशीर झाला होता, पण तरीही खेडोपाड्यातले लोक येऊन कमीत कमी 50 ते 60 हजार लोक रस्त्यावर रात्री 2 वाजेपर्यंत थांबले होते। त्यामुळं त्याच्या उद्घाटनालाही लोकांचा प्रतिसाद तसाच असणार आहे। आपण ह्याच्यात कुठलंही राजकीय हे न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच घरातील भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याच हस्ते ते पुतळ्याचं अनावरण कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याचे प्रमुख उपस्थिती असणार आहे संजय बनसोडे साहेब माजी क्रीडा मंत्री। त्याच पद्धतीने चंद्रकांत दादा पाटील आपले जे पालकमंत्री आहेत यांच्या अध्यक्षतेखाली ते कार्यक्रम होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हसन मुश्रीफ साहेब, मकरंद पाटील साहेब, आपल्या सांगली शहराचे महापौर धीरज सूर्यवंशी
हे सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात होणार आहे. तरी माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.